ही लोक दारू विकतात काय, हे पण आपलं अल्पसंख्याक लोक आहेत. अशा लोकांच्या वस्त्यांमध्ये ही लेकरं शिकूच नाही. ही लोकांनी प्रश्नच विचारले नाही पाहिजे. ही जर लेकरं शिकली, ही जर माणसं शिकून मोठी झाली तर हे सत्तेला सवाल करत असतात. आणि सत्तेला सवाल काढायचं ते बरोबर काढतात, कारण सगळ्या साक्षी हातातच त्यांच्याकडं सत्ता आहे, त्यांच्याकडं संपत्ती आहे, त्यांच्याकडं गाड्या मोटऱ्या आहे. त्यांच्या इतक्या वर्षापासून सत्ता सुटती का त्यांना? लाखो करोडो रुपये खर्च करून पुन्हा यंत्रणा राबवतात. जसं म्हणले ना बाबासाहेब, ते म्हणलेच होते की भारतीय संविधान हे एवढं चांगलं आहे, इतकं चांगलं लिहिलेलं आहे, ते सगळ्यांच्या हितासाठी आहे. आणि त्याच्यामध्ये किडामुंगीचा सुद्धा, पर्यावरणाचा सुद्धा विचार केला गेलेला आहे भारतीय संविधानामध्ये. त्याची अंमलबजावणी जी यंत्रणा जशी करेल तसे त्याचे परिणाम आपल्याला दिसतील. आज बघतोय आपल्या देशामध्ये 10 वर्षापासून इथं धर्माधिष्ठित जास्त राजकारण चाललंय, कट्टरतावाद जास्त चाललाय. आता बघा नाशिकमध्ये प्रकरण सुरू आहे, जिथं 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्याच्यासाठी नाशिकमधूनच नाही तर पर्यावरणवादी जी काही लोक आहेत, जे संवैधानिक मूल्यातला आर्टिकल 48 आहे बहुतेक हे म्हणून, त्याच्यामध्ये ते आहे लिहिलेलं त्याच्या पर्यावरणाच्या संवर्धनाच्या संदर्भाने. तर त्या 1800 झाडाची कत्तल कशासाठी करायची, तर तिथे कुंभमेळा होणार आहे. आपला कुंभमेळ्याला विरोध नाही, बरोबर आहे की नाही? ज्या त्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधानात आहे, परंतु त्याच्यासाठी इतर लोकांच्या हक्कावर, त्यांच्या जगण्यावर त्यांची गदा येत असेल तर तिथं आपण विरोध केला पाहिजे. तर नाशिकच्या 1800 झाडाच्या संदर्भाने जे काय आता त्यांचं काय सुरू आहे आता आज बघितलं नाही, परंतु आता कोणीतरी म्हणलं जणू आम्ही 1 झाड तोडलं तर आम्ही 10 झाडं लावू. अहो, निवळच मूर्खता बाजार आहे की ते झाडं मोठे व्हायला, त्या झाडावर पशु पक्षी असतील, वाघ सिंह असतील, तिथं काय उपयोगी वनस्पत्या असतील, काय काय असेल परंतु त्याचा विचार करायचा नाही. डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्यामध्ये त्या संविधानामध्ये काय म्हणतात ना, किड्या मुंग्याचं सुद्धा हिताचं संरक्षण केलं. आपण म्हणतो माझी मुंगी सुद्धा मारू वाटत नाही, आणि हे लोक झाडं तोडतात. माणसं मारते तर झाडं तोडायला काय सोपं आहे, त्यांना अवघड आहे का? परंतु अशा पद्धतीच्या गोष्टी होऊ नये. जे जे पर्यावरणवादी आहे, जे जे संवैधानिक मूल्यांचा अभ्यास करणार आहे, ज्यांना वाटतं ते होऊ नये, त्यांनी नक्की तिथल्या आयुक्तालयाला ते जे कत्तल करणार आहे झाडांची, त्या लोकांना तिथं पत्र लिहा, त्यांना सांगा की हे संविधानिक मूल्यात नाही आहे. आणि संविधानातल्या आर्टिकल 48 जे आहे हे म्हणून जे आहे, तर त्याची ती पायमल्ली आहे. भारतीय संविधानातल्या त्या मूल्याची ती पायमल्ली आहे. त्याच्यामुळे त्या झाडाची कत्तल होणं असं जाता जाता मी ती सांगते, आणि ते मांडणं महत्त्वाचं होतं. बाकी संविधानिक मूल्यांचा जे काही आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं की हे इथल्या सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे, त्याची अंमलबजावणी कशी करायची, जेवढी ती चांगली होईल तेवढे त्याचे परिणाम आपल्याला चांगले दिसतील. नाही तर गरिबांना गरीब राहील, श्रीमंतांना श्रीमंत होत जातील, आणि मग ही दरी जी आहे, विषमतेची जी आहे, सामाजिक अन्यायाची जी काही दरी आपल्यामध्ये ती कायम अशीच राहील. त्याच्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने पण आपल्याला प्रयत्न करायचे. जाता जाता एक महत्त्वाची आणखीन एक पुन्हा गोष्ट सांगते की महिलांनो लक्षात घ्या, आपल्या लेकरांना शिकवा, आपल्या मुलांना शिकवा, आपला जोडीदार निवडताना त्याचा विचार करा. आईवडिलांनी पण, पुरुषांनी पण, ज्या महिला पुढे जात आहेत त्यांना संधी द्या, त्यांना शिक्षणाची, त्यांना करिअर करण्याची संधी द्या. आणि बाळांनो, एवढं जरी असताना सुद्धा जर आपल्याला पुढे येऊ देत नसतील, काही आपल्याला अडचणी येत असतील, तर एवढं लक्षात ठेवायचं, जिथं जिथं आपल्याला त्रास होतोय, जिथं जिथं आपल्यावर अन्याय होतोय, जिथं जिथं आपल्याला जगण्याचे अधिकार आपले हिरावून घेतले जातात, आपले मानवी हक्क हिरावून घेतले जातात, त्या हक्काच्या पायमल्लीच्या विरोधात आपल्याला फक्त एकच गोष्ट साथ देते, ती म्हणजे भारतीय संविधान आणि भारतीय संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार. एवढेच आपल्या पाठीशी आहेत. इथं आपल्या पाठीशी बाप, भाऊ, नवरा कोणीही पाठीशी नाही, एवढं लक्षात घ्यायचं. तुरळक असतील ते संधी देतील, त्यांचा सन्मानच आहे.
बाकी ही गोष्ट लक्षात ठेवायची, कुठेही आपल्याला अधिकाराचा हनन झाला, आपल्यावर अन्याय झाला तर फक्त भारतीय संविधान आहे आणि त्या संविधानातली उद्देश पत्रिका जी आहे त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे, ते आपण आपल्या लेकरांना शिकवलं पाहिजे. आपल्या घरातून पोलीस कायदा असेल, अॅट्रॉसिटी ॲक्ट असेल, जे काही गोष्टी आहेत आपल्या हिताच्या, आपल्या संरक्षणाच्या, आपल्याला जिवंत राहण्याच्या, त्या गोष्टी आपण आपल्या घरातल्या लेकरांना शिकवा. आपण स्वतः शिकून घ्या, वेगवेगळ्या विषयाचे ट्रेनिंग्स घ्या, प्रशिक्षण घ्या, तेव्हा आपल्याला गोष्टी शिकतात, आपल्याला कळतात. माईच्या पोटातून कुणीही शिकून येत नाही. घरातल्या आपल्या पोरांना सुद्धा शिकवा, बाबा तुला भूक लागते, तुला पोट आहे, त्याच्यामुळे तुला भूक लागते, तुला पोट आहे तर तुला घरातला स्वयंपाक करता आलाच पाहिजे. पोरीच्या जीवावर तू राहू नको. पोरीला पण शिकवतं तसंच मुलांनाही शिकवा. आणि नवऱ्यांनी पण स्त्री पुरुष समानता, म्हणजे आता काय भाकरी कालून करायचं का असं म्हणू नये. बायकोला आपल्या सुखात दुखात आपली सहचारिणी आहे म्हणून तिला आपण साथ दिली पाहिजे. बायको थकून भागून बसली तर तिला एक ग्लास नवऱ्यानं जर पाणी दिलं तर बघा ती कशी खळखळून हसते. बाया नवरे सोडून जाणार नाहीत, परित्यक्ताचं प्रमाण वाढणार नाही, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीनं पुरुषांची साथ हवी आहे. आंबेडकरांच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब विदेशात जात होते, रमाबाई इथं होत्या, बरोबर आहे की नाही. कधी त्यांनी संशय घेतले? अहो माय आपण बाहेर गेलो तर कुठं आहेस, लगेच व्हिडिओ कॉल, कोण आहे संग, किती वाजता येणारस, अशा गोष्टी आहेत. बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर जे काय असतील, महात्मा फुले असतील, ते सावित्रीमाई असतील, हे समजदार जोडीदार होते. त्यांनी एकमेकांच्या इच्छा, त्यांचे जे काय असेल त्यांचे कर्तव्य, ज्यांची मनं त्यांनी सांभाळली, त्याचा सन्मान केला. म्हणून आपण बाबासाहेबांच्या रमाई, बाबासाहेब आंबेडकर, फुले, सावित्रीबाई यांचे आपण आदराने नाव घेतो आणि त्यांनी ते केलेलं आहे. आज आपल्याला बाहेर यायचं म्हणलं की नवरे सोडावं लागतात, ना तर नवरे आपल्याला सोडून देतात. अशी गत समाजाची होऊ नये कुठल्याच. तो तिचा अधिकार आहे. बाया आता बाया बी काही कमी राहिल्या नाही, तो काही ड्रम मध्ये टाकायल्यात की हो ना, हो त्याच्यात वाळू भरत्यात आणि मग सुगावा लागतोय पोलिसायला. ते काय माय आतून शिडी घालून वरून काढतात, खाली खणते तर पोलिस. त्याच्यामुळे नवऱ्याचा अफेअर असू द्या, आपल्याला तो पटला नाही, किंवा नवऱ्याला बी वाटू द्या की हिचं कुठंतरी लपडं सुरू आहे, सन्मानानं सोडून द्या, कायदेशीर प्रक्रियेनं सोडून द्या. कुणाचाही खून खराबा करू नये आणि कुणी बी असं म्हणू नये तिला अधिकार आहे कुणा संग बी जायचा तर माय जाताना सुद्धा विचार करून जा, घटस्फोट घेऊन जा, पण असं काही कुठाने करू नका. संसार लावलेला स्त्री पुरुषाची गोष्टी आहेत, समाज आहे हा. त्याच्यामुळे आपला इथला विवाह व्यवस्था आहे, या इथल्या विवाह व्यवस्थेत जातीयता आहे. जर जातीयता नसती तर ती विवाह संस्था चांगली असते असं वाटतं. परंतु आपण ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. काही गोष्टी करत असताना कायद्याचं कुठं उल्लंघन होतंय का, नाही तर मी बाहेर पडले, मग मी माझ्या नवऱ्याला म्हणलं अरे नारायण मी इकडे, मी नवऱ्याला नारायणच म्हणते, तुम्हाला फोन करायचं नाही, बस त्यांना करायचं नाही, मी आता स्वतंत्र आहे, मी काही केलं तर नसतंय जमत. त्याचे खूप मोठे भयानक परिणाम असतात. त्याच्यामुळं जिथं आपल्याला साथ देणारे नवरे असतील, बायका असतील, नक्कीच त्यांचा सन्मान त्यांचा केला पाहिजे आणि एकमेकांचा हात धरून चाललं पाहिजे. आणि ते करत असताना बाबासाहेबांच्या विचारांना घेऊनच ते होतंय. दुसरे कोणतेही विचार घेऊन आपल्याला जमत नाही. लोकांना किती वाटू द्या आम्हाला मनुस्मृती आणायची, तर ते होत नसतंय बाबा हो. कायदा बापाचा आहे आणि आपल्या बापाच्या कायद्याची जास्त जबाबदारी आपल्यावर आहे. आपण जेव्हा म्हणतो आपल्या बापाचा कायदा, तर त्या बापाच्या कायद्याची अंमलबजावणीसाठी आणि त्याच्यातले कर्तव्य निभावण्यासाठीची जास्तीची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण ती घेतली पाहिजे. मला किती वाटलं की आज झाला फलन असं करून बिस्तानं करतो, नाही करता येत. लगेच पोलीस विचारतात बाई तुझी तक्रार होते तर पोलीस ठाण्याला आलतीस का, नाही. तू आलतास का, नाही, घ्या टाका आतमध्ये. अशा गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे. माझं फील्डवरच्या गोष्टी मला जेवढं काही तुटकं मुटकं कळतं आहे माझ्या भाषेतून हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचे आणि माझ्या जिल्ह्यातले नक्कीच वेगळे प्रश्न आहेत. माझ्याकडे ऊसतोड कामगाराचे प्रश्न आहेत, माझ्याकडं खून खराबे असे सहज सुपाऱ्या देऊन होते. तर आमच्या जिल्ह्यातलं राजकारण वेगळं आहे, तुमच्या जिल्ह्यातलं तुमच्या इकडचं राजकारण वेगळं आहे. परंतु ह्या सगळ्यांचं एकच धोरण आहे
की आपल्याला सत्तेपासून लांब ठेवायचं, मग त्यात बाई असो, दलित असो, कुणी असो, आणि सत्तेवर त्यांनीच यायचं. याच्यासाठी आपण सत्तेवर जाऊ, याच्यासाठी आपल्याला काही करता आलं तर नक्कीच बघा. 1,500 आपल्या खात्यावर आले म्हणून आता ते कदाचित 2,000 वाढविते म्हणून मत करू नका. आपलं मत हे दान करण्याची गोष्ट नाही, आपलं मत हा अधिकार आहे. आपल्याला ते अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि त्या अधिकाराचं आपण पालन केलं पाहिजे. आणि मत केंद्रावर जाताना गेल्यावर तिथे जे जे काही हे होत असेल, गैरप्रकार होत असतील त्याच्यावर लक्ष ठेवा. ते कुठल्या याच्यामध्ये शिकले सवरलेली लोक तिथे आतमध्ये पाठवा, ज्या कोणी पक्षातूनही असतील. तिथे काही गैरप्रकार होतोय का, व्हिडिओ शूटिंग हे ते जे काही करता येईल आपल्यासाठी, कारण आपल्याकडे एवढेच सोशल मीडियासारखे साधनं आहेत. अदरवाईज आपल्याकडे साधनं नाही, त्यांच्याकडे सगळी साधनं आहेत पुन्हा सत्तेवर बसण्यासाठी. याच्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही होईल तेवढं आपली संवैधानिक भूमिका घ्या. जी लोक आपले कामाला येतात त्याच्यासाठी तुम्ही उभं राहा आणि त्यांनी सुद्धा तुमच्यासाठी उभं राहावं. आणि बाकीचं मी बोललेलं तुम्ही लक्षात घेतलं असेल. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही, तर मला काय बोलले, किती बोलले, परंतु जे काही महत्त्वाचं असेल ते घ्या. जे काही चुकीचं वाटलं ते सोडून द्या. पण याच्यातून मला असं वाटतं बेकायदेशीर काही असं घडू नये किंवा कृती माझ्याकडून होऊ नये. काही जर झालं तरीसुद्धा मी तुमची मोठ्या मनाने माफी मागते आणि तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करावं. माझं कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू अजिबात नाही, कारण आपल्याकडे भावना फार दुखतात, बाकी काही दुखू की नाही दुखू. परंतु जे संवैधानिक आहे त्याच्यासाठी आपण भूमिका घेतली पाहिजे आणि आपण बोललं पाहिजे. एवढं बोलून मी थांबते. तुम्ही मला संधी दिली, थँक्यू. जय भीम, जिंदाबाद. भारतीय संविधानाचा हे संविधान आहे. एक काळ होता बाई घराच्या बाहेर पडत नव्हती, चूल आणि मूल हे तिचं विश्व होतं. परंतु आज या कितीतरी पलीकडे आज महिला गेली आणि आज समाजाचं नेतृत्व करण्याच्या क्षमतेमध्ये ती आली. त्याचं सर्व श्रेय भारतीय संविधानाला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या आमच्या समधर्मताईसाठी, की खरोखरच शहरांमध्ये काम करणं फार इझी जातं, परंतु गावखेड्यामध्ये पाल्यामध्ये काम करत असताना तळागाळापर्यंत ऊसतोडे कामगार असतील, पालेवाले असतील, पासेपारधी असतील, गावाकडे अतिशय भयानक परिस्थिती आहे. त्या भयानक परिस्थितीवर तिथपर्यंत पोहोचणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नांना न्याय देणं हे साधं काम नाही. आणि म्हणूनच मी ताईंना एक फोन केला आणि ताईंनी लगेचच माझ्या शब्दाला होकार दिला. आणि आज ताईंनी जे काही संविधानावर मांडलं ते फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून स्त्री पुरुष समानता फार महत्त्वाची आहे. कार्यकर्ते अनेक बसलेले आहेत. कुठल्याच कार्यकर्त्याला असं वाटत नाही की माझी बायको कार्यकर्ती व्हावी. कुणाला वाटतं काय? है ना. कार्यकर्ते पण गप्प बसलेत, काय सांगू, प्रश्न पडलाय, है ना. स्त्रीमुक्ती असावी पण माझी बायको त्यात नसावी, अशी भूमिका काही लोकांची असते. परंतु जोपर्यंत बाबासाहेब म्हणतात स्त्रियांनी जर या देशाचं नेतृत्व केलं तर ते कुटुंबासोबत हा देशसुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकते, इतकं सामर्थ्य स्त्रियांमध्ये आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी कोड बिल लिहिलं आणि ते हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे बाबासाहेबांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकमेव नेता असा आहे जो स्त्रियांच्या प्रश्नावर आपल्या कायदे मंत्रिपदाच्या खुर्चीवर लाथ मारतो, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. परंतु आज या देशातल्या ताई म्हणतात कुठल्याही धर्मावर बोलू नये, पण बोलावं लागतं ना, बोलावं लागतं आम्हाला. ज्यावेळेस बाबासाहेबांना अशा दुय्यम प्रक्रियेतून काही महिला बघतात, भारतीय संविधानातून सगळ्या सवलती घेतात, परंतु बुवा बाबाच्या नादाला मोठ्या प्रमाणामध्ये लागतात. त्यांना असं वाटतं की ह्यांच्याच माध्यमातून सगळं मिळाले. एक अधिकार असा दाखवा या देशामध्ये जो बुवा बाबाने या स्त्रियांना दिलेला आहे. एक अधिकार, सगळेच्या सगळे अधिकार, सगळे स्वातंत्र्य हे भारतीय संविधानामुळे आणि बाबासाहेबांमुळे मिळालेले आहेत. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी सुरक्षित आहोत. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचाराचं काम काही कमी नाही. परवाच एक घटना वाचली, इतकी भयानक घटना आहे. एका ज्योतिषाने सांगितलं
की येणारी पोरगी तुझ्या घराचा कलंक आहे, आणि त्यामुळे जन्मास आलेल्या पोरीलासुद्धा त्या ठिकाणी संपवलं गेलं. किती भयानक गोष्ट आहे. असा धर्म असू शकतो. आणि म्हणून अशा धर्माचा बाबासाहेबांनी वेळोवेळी निषेध केलेला आहे. आणि विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ आणि प्रत्येकाला न्याय प्रविष्ट असा संविधानिक मार्ग बाबासाहेबांनी या देशाला दिलेला आहे. आणि म्हणून सौंदर्यमलताईंसारख्या अनेक रणरागिणी आज चळवळीमध्ये काम करत आहेत. त्याबद्दल आमच्यासारख्या कार्यकर्त्याला फार गर्व वाटतो. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा सौंदर्यमलताईंचं या ठिकाणी सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्याच्या गजरात अभिनंदन करतो. आणि विशेष या विभागातील सामाजिक कार्यकर्त्या आमच्या मीराताई उन्हाळे देखील या ठिकाणी उशिरा का होईना उपस्थित झाल्या. ताईंना देखील 2 मिनटं या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतील अशी विनंती करतो. मीराताई उन्हाळे. सर्वांना मानाचा जय भीम. आणि मंचावर बसलेले मान्यवरांना माझा सप्रेम जय भीम. आणि मी उशिरा आले की मी दुसऱ्या कार्यक्रमात गेले होते म्हणून दिलगिरी व्यक्त करते. आणि आज संविधान दिनाचा कार्यक्रम प्रबुद्ध परिवाराच्या वतीने वर्षभर ते राबवत असतात. पण आज म्हणजे संविधानामध्ये जो कार्यक्रम असतो तो मी नेहमी कधी टाळत नाही, कारण तो मला दरवर्षी भाऊ आधीच सांगून ठेवतात. पण तो मला पण खूप आवडतं का मी हा कार्यक्रम कधीच चुकवत नाही. म्हणून उशिरा आल्याबद्दल क्षमा असावी. आणि संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि ताईंनी भरपूर काही म्हणजे ताईंनी जे समजवलं ते एकदम आपल्याला काही महिलांना असं वाटतं गावची नाही, मी ताईंच्या गावचीच आहे, पण ते रिअल म्हणजे ताईंनी जे सांगितलं ते आपण बघितलेलं आहे. म्हणजे आजही तीच परिस्थिती. आपण शहरात आहोत म्हणून आपण खूप खुल्या मनाने वागतोय किंवा आपले नवरे आहेत ते पण खूप चांगले. पण ताईने जे सांगितलं आहे ते खूप एकदम बरोबर आहे. ताईचा अनुभव मोठा आहे. पण आपण खूप चांगली लाईफ जगतोय. पण जसं ताई म्हणाल्या तसं सगळ्यांनी आपण जागृत राहिलं पाहिजे. आज आपण इतके कार्यक्रम करतो, इतक्या छान छान साड्या घालतो, हे सगळं आम्हाला संविधानाने दिलेलं आहे. आणि महिला म्हणतात आदर जातीच्या की बाबासाहेबांनी काय केलं आम्ही बघतो. पण जेव्हा जेव्हा आम्हाला तशा महिला आढळतात तेव्हा तेव्हा आम्हाला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे. म्हणून आम्हाला संविधान वाचणं गरजेचं आहे. जे आम्ही विहारात जातो तेव्हा आमच्या फक्त वरिष्ठ महिला जातात किंवा गावागावामध्ये तर विहारामध्ये तरुण मंडळी नसतेच. तसं आता हल्ली इकडे पण आहे. पण आपल्या मुलांना घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे माझा हा महिलांसाठी मी बोलणार आहे, कारण ताईंनी भरपूर काही बोलले. तर फक्त आपण आपल्या पिढीला कसं विहाराकडे वळवता येईल त्याच्यावर काम केलं पाहिजे. सोनेने भाऊचं मी नेहमी जेव्हा जेव्हा मी कार्यक्रमात येते तेव्हा त्यांचं अभिनंदन करते मनापासून. म्हणजे का करते की ते त्यांचा पूर्ण वेळ समाजाला देतात. आणि कितीतरी लोकांना आज ललुबाईमध्ये जे विहाराकडे वळणारी लोक नव्हते. ताई माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की भाऊंनी सुरुवात केली आहे. गेले 15 वर्ष मी बघते म्हणजे एकापासून भाऊंनी सुरुवात केली आहे. तर आता मला असं वाटतंय की महाराष्ट्रभरापर्यंत त्यांचा प्रचार आणि प्रसार हा भाऊ करतात. त्याबद्दल मी सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण जे ते काम करतात ते आम्ही नाही करू शकत. कारण आम्ही म्हणतो आम्हाला काम आहे, आमचं काहीतरी बरेच लोक आहेत म्हणजे कामाभावे म्हणा किंवा आपल्या वेळेनुसार म्हणा, नोकरीमुळे म्हणा. पण ते नोकरी त्यांनाही परिवार आहे आणि नोकरी सांभाळून आणि ते सगळं सांभाळून त्या समाजाला घडवण्याचं काम करत आहे. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. हा बिझी शेड्यूल आहे मुंबईमध्ये. पण भाऊचं जे काम आहे म्हणजे नेहमी त्यांचे तुम्ही कार्यक्रम बघितले असाल किंवा नाही, पण हे आम्ही स्वतः बघतोय की सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत समाजाला घडवत आहेत. छोट्या छोट्या मुलांचे शिबिर घेत आहेत. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मीच मनापासून भाऊंना शुभेच्छा देईन की पुढेही तुम्ही असं करत राहा आणि तुमच्या हातून समाज घडत जाईल. आणि असंच भाऊंसाठी बरेच लोक जुडले. जर समाजामध्ये असे लोक जर जुडत गेले तर नक्कीच आपल्या समाजामध्ये काहीतरी बदल होईल. आणि खूप छान. परत एकदा एवढं थोडंसं बोलून सगळ्यांना मी शुभेच्छा देते संविधान दिनाच्या. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. धन्यवाद ताई. तुमच्यासारखी मोठी बहीण पाठी असेल तर ह्याच्यापेक्षाही स्पीडली काम या ठिकाणी आपण करू शकतो. या ठिकाणी भारतीय संविधान आहे आणि संविधान हे वेळेचं बंधन सांगतो कायद्यामध्ये. त्यामुळे 10च्या अगोदर आपल्याला कार्यक्रम हा संपवायचा आहे.
त्यामुळे या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित राहिलेत. सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. मंचकावर उपस्थित असणारे आमचे गमरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या ललिताताई गुरसड करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ घेऊन सामाजिक चळवळीमध्ये माझ्यासोबत मला काही कमी पडतंय का ही भावना नेहमी त्यांची असते आणि प्रबुद्ध परिवाराच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचं मोठं सहकार्य असतं. तसेच या ठिकाणी विश्वभूषण बुद्धविहार कमिटीचे धडाडीचे कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते आमचे पवन खंडितोड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान वैशाली खैरनार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. घ्या पटकन. तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मीराताई उन्हाळे यांचा देखील सन्मान या ठिकाणी निकू गुरसळ करेल अशी मी त्यांना विनंती करतो. हे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा ठरल्यापासून या कार्यक्रमाचे पत्रक असतील, या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन असेल, त्या नियोजनामध्ये अनेकांनी हातभार लावला, अनेकांनी आर्थिक मदत केली. परंतु ज्यांचा कायदेशीर आम्हाला सल्ला, कायदेशीर आम्हाला सपोर्ट, मार्गदर्शन ज्यांचं मिळालं आणि आम्ही नेहमीच छातीठोकपणे सांगतो की जय भीमवाला पोलीस कसा असावा तर सव्वा खंडे साहेबांसारखा असावा. आणि म्हणून सव्वा खंडे साहेबांचं या ठिकाणी पुष्प देऊन या ठिकाणी आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत. तसेच म्हणजे कार्यक्रम मेन रोडवर आहे, हा मेन रोड आहे आपला आणि इथे प्रचंड ताई गाड्यांची गर्दी असते. स्वतः उभं राहून हा पूर्ण परिसर या कार्यक्रमासाठी मोकळा केला आणि बाबासाहेबांचा सच्चा भीमसैनिक म्हणून आम्ही ज्यांना पाहत असतो असे आमचे खंडितोड साहेब, मी आमचे शिराळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी खंडितोड साहेबांचा या ठिकाणी पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. हां, सव्वा खंडे साहेबांचं या ठिकाणी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अतिशय प्रामुख्याने लक्ष देऊन हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल याबद्दल प्रत्येक कार्यक्रमाला ते कटाक्षाने उपस्थित असतात आणि खरोखरच हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला. भारतीय संविधानाचा गौरव प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी केला पाहिजे आणि लल्लूबाग कंपाऊंडमध्ये या सर्व समाजाचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. अनेक इतर समाजाचे लोक देखील माझ्या डोळ्यासमोर आहेत, त्यांनी देखील आवर्जून भारतीय संविधान बसून ऐकलेलं आहे. त्या सर्वांचा मी सन्मान करतो, कारण या देशाला भारतीय संविधानाशिवाय पर्याय नाही. आमचा घास आणि आमचा श्वास हा सर्व प्रकार हा भारतीय संविधानातून आम्हाला मिळतो. आणि जर 1800 झाडांची कत्तल होत असतील तर या देशाच्या, या महाराष्ट्राच्या पर्यावरणाला किती मोठा धोका आहे हे तुम्ही समजून घ्या. कशासाठी? तर कुंभमेळ्यासाठी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे ते गाणं आहे ना, एक अभंग आहे, निसर्गावर प्रेम करा. हे निसर्गावर प्रेम करणारी लोक आहेत का? केवळ धर्मासाठी, जत्रेसाठी, यात्रेसाठी जर 1800 झाडांची कत्तल होत असेल तर अशा धर्मांध लोकांचा मी या स्टेजवरून जाहीर निषेध करतो. पर्यावरण हा महाराष्ट्राचा श्वास आहे. कोरोनामध्ये ऑक्सिजन मिळालं नाही लोकांना, कोरोनामध्ये लोकांना ऑक्सिजन मिळालं नाही आणि ही उभी 50-50 वर्षापूर्वीची झाडं ही कत्तल करायला निघालेली आहेत. म्हणजे किती मोठा रोगराई पसरण्याचा का पसरवण्याचा यांचा प्लान आहे याच्यावर शंका येते. त्याच्यामुळे त्या लोकांचा जाहीर निषेध करतो आणि त्या पर्यावरणाच्या कार्यक्रमाला जर विरोध असेल तर प्रबुद्ध परिवार छाती ठोकपणे त्या कार्यक्रमाला हजर असेल, त्या आंदोलनाला हजर असेल असं जाहीर करतो. त्याच्यामुळे या कार्यक्रमाला सर्वांचा आभार व्यक्त करतो. महाबोधी बुद्धविहाराच्या काही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. आमच्या तांबे वहिनींचाही सत्कार या ठिकाणी आम्ही करतो आहे. तर
वैशाली कासारेताई यांना विनंती करतो की ताईंचा या ठिकाणी पुष्प देऊन या ठिकाणी सन्मान करावा. घ्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अनेक मंडळांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. आणि हा कार्यक्रम वेळेत बरोबर 10 वाजता आपण संपवतो आहे. सर्वांनी उभं राहून जनगण मन आपण राष्ट्रगीत घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला असं आपण जाहीर करूया. भारतीय संविधानाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, राजमाता जिजाऊंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा या ठिकाणी सर्वच महापुरुषांना अभिवादन करून स्थानिक मानखुर्द पोलीस स्टेशनचा आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला यशस्वी केल्याबद्दल, या कार्यक्रमाचं प्रोटेक्शन केल्याबद्दल, आम्हाला सहकार्य केल्याबद्दल प्रत्येक लल्लूबाईच्या नागरिकाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि भारतीय राष्ट्रगीत घेऊन आपण या कार्यक्रमाचा सांगता झाला असं जाहीर करतो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाए तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. चाल.